तुम्ही फ्रीवाला कॅनवा ॲप वापरता का? मग तुम्हाला डिझाईन बनवताना खूप सारा असा प्रॉब्लेम येतो का? तर हा व्हिडिओ तुम्हाला कुठेही स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहे. त्या वापरून तुम्ही तुमची डिझाईन जी आहे खूप सुंदर अशी अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर नमस्कार, मी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. असेच आपण छान छान जे व्हिडिओ आहे आणवत असतो मराठीमध्ये. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ज्यांच्याकडे कॅनवा ॲप फ्रीवाला आहे त्यांना हे सर्व ॲप वापरणं खूप गरजेचं आहे. कारण बघा, आता तुम्हाला कुठलंही तुम्ही ॲप वापरा, पिक्सल ॲप वापरा तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला छान पद्धतीने थंबनेल, लग्नपत्रिका एडिट करता येतं. पण त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे ॲप वापरणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ते ॲप वापरल्यानंतर तुम्ही छान पद्धतीनं तुमचे जे एडिटिंग आहे कुठल्याही प्रकारचे असो, व्हिडिओ असो का ते हे असो, पत्रिका असो, कोणतं पोस्टर असो, त्यासाठी ना वेगवेगळे ॲप वापरणं खूप गरजेचं आहे. त्यामधलं टेक्स्ट यामध्ये घेणं, यामधलं टेक्स्ट त्यामध्ये घेणं, असं करण्यासाठी तुम्हाला अट्रॅक्टिव्ह पोस्टर बनवण्यासाठी वेगवेगळ्या ॲपची तुम्हाला मदत घ्यावीच लागते. आता इथे बघा, मी फ्री कॅनवा ॲप का लिहिलेलं आहे. सगळ्यांकडे कॅनवा ॲप प्रोवाला नसते, त्यामुळे मी इथे फ्रीवाला घेतला आहे. मी पण फ्रीवाला वापरते आणि जेवढ्या काही तुम्हाला ॲप दिसत आहे ना, ह्या सर्व माझ्या ह्याच्यात बघू शकता. आता इथे तुम्हाला ज्यांना कोणाला फ्रीवाला वापरायचं आहे त्यांच्यासाठी हे ॲप आहे. हे सर्व ॲप डाउनलोड करा. आणि मेन म्हणजे तुम्हाला हे कुठे भेटणार आहे, हे प्ले स्टोअरमध्ये भेटणार. माझ्याकडे ॲप आहे, त्याची लिंक मी सर्व टेलिग्रामच्या चॅनलवर देते, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आता कोणत्या कोणत्या ॲपची लिंक आहे तर तिथे पिक्सल लॅबची आहे, पिक्स आर्टची पण आहे. जे आपले मेन हे आहे ॲप आहे त्याची मी तुम्हाला तिथे लिंक दिली आहे. बाकीचे सर्व ॲप तुम्ही प्ले स्टोअरमधून डाउनलोड करू शकता. बघा, आता दुसरा पेज मी ओपन करते. पिक्सल लॅब ॲप कोणतं काम करते? फॉन्ट, टेक्स्चर, ग्रेडियंट आणि 3D टेक्स्ट, यामध्ये भरपूर सारं असं काही एडिटिंग आहे. तुम्ही त्या पिक्सल लॅबमधून तुम्ही करू शकता. आता इथे बघा, इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर कोणतं काम करते? जे काही तुम्ही फॉन्ट घेता त्याचा जो कोड असतो बघा, आता इथे मी तुम्हाला दाखवलेला आहे कोड. तो कोड काय करतो? तो कन्वर्ट करतो. त्यासाठी तुम्हाला हे ॲप खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला RR फाईल कशासाठी पाहिजे? तुम्हाला जर आता एखादी पत्रिका बनवली, तुम्ही का ते पुन्हा पुन्हा तेच काम करणार आहे का पत्रिका बनवण्यासाठी? नाही. तर तुम्हाला ह्या पिक्सल लॅबमध्ये त्याची एक फाईल बनवून ठेवायची आहे. तुम्हाला जर कुठली ऑर्डर आली, त्यांनी जर म्हटलं आम्हाला हे सेम टू सेम पाहिजे, तुम्ही त्यामध्ये एडिट करू शकता आणि छान पद्धतीने त्यांना पाठवू शकता. यासाठी तुम्हाला हे RR फाईल पाहिजे. पिक्स आर्ट ॲप कोणतं काम करते? तर इफेक्टचं काम करते. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला हा फोटो जो आहे तो हे करून देतो, एडिट करून देतो. बघू शकता इथे. तर मी तुम्हाला इथे डेमो म्हणून ठेवलेलं आहे हे. आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची एडिटिंग होते, पिक्स आर्टमध्ये पण होतात. बघा, आता इथे तुम्ही कुठल्याही प्रकारचं मटेरियल जे आहे ते डाउनलोड करू शकता पिंट्रेस्ट ॲपवरून. पिंट्रेस्ट ॲप असलं की तुम्हाला कोणत्याही वेबसाईटची वगैरे गरज पडत नाही, मला तरी असं वाटतं, कारण मी खूप दिवस झाले पिंट्रेस्ट ॲपच वापरत आहे. जर तुम्हाला आवश्यकता पडली तर तुम्ही क्रोममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. मी जास्त करून पिंट्रेस्ट ॲपवरूनच घेते. बघा, आता इथे फोटो रूम, बॅकग्राऊंडसाठी, बॅकग्राऊंड डिलीट करण्यासाठी हे कामात येतं ज्यांच्याकडे कॅनवा फ्रीवाला आहे. बघा, आता इथे मी याचा बॅकग्राऊंड डिलीट केलेला आहे. अशा पद्धतीने हे बेसिक माहिती ती मी पूर्ण 6 ॲप जे आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता या व्यतिरिक्त अजून काय आहे तर बघा, आता इथे आपल्याला क्रोम जे आहे ते ओपन करायचं आहे. आणि तुम्हाला फॉन्ट कसे डाउनलोड करायचे मी याची माहिती देते. तुम्ही कुणालाही याच्यानंतर फॉन्ट मागणार नाही, तुम्ही स्वतः जाऊन डाउनलोड करू शकता. हिंदीचे, इंग्लिशचे, मराठीचे कुठलेही फॉन्ट तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा, आता इथे सर्च बॉक्स ओपन करायचा आहे. सर्च बॉक्स ओपन केल्यानंतर गुगल फॉन्ट म्हणून सर्च करायचं आहे. गुगल फॉन्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे बघा, आता इथे ओपन केलेलं आहे आपण. इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इंग्लिशमध्ये जे फॉन्ट आहे ते दिसणार आहे. तुम्ही यामधले कुठलेही फॉन्ट डाउनलोड करू शकता. आता इथे बघूया आपण मराठीसाठी तुम्हाला फिल्टरवर टच करायचं. फिल्टर टच केल्यानंतर इथे लँग्वेजवर यायचं आहे. लँग्वेजवर आल्यानंतर तुम्हाला इथे तुमची लँग्वेज जी आहे ते मराठी करून घ्यायची आहे. बघा, आता इथे मराठी फॉन्ट पाहिजे आपल्याला आणि यावर टिक करायचे. टिक केल्यानंतर याच्या बाजूने थोडंसं टच करून आपलं पेज जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट आहे. तुम्हाला इथे फॉन्ट दिसणार आहे. तुम्हाला आता फॉन्ट कसे डाउनलोड करायचे मी हे सांगते. आता इथे बघा, तुम्हाला कलम नावाचा फॉन्ट दिसते, जिनी आहे. बघा, इथे नोटोसंग, देवनागरी, हे सर्व फॉन्ट तुम्ही
पिक्सल लॅब ॲपमध्ये ॲड करू शकता। बघा आता इथे कशा पद्धतीने ॲड करायचे मी तुम्हाला दाखवते। आता इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आहे, तुम्ही यामधले कुठलेही तुम्ही फॉन्ट घेऊ शकता, छान पद्धतीने एडिट करू शकता आणि मेन म्हणजे हे तुम्ही फॉन्ट पिक्सल लॅब ॲपमध्ये वापरू शकता। आता हे डाउनलोड कसे करायचे मी याची पण तुम्हाला सविस्तर माहिती देते, त्यासाठीच म्हटलेलं आहे मी की हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका। तुम्ही जर हा व्हिडिओ स्किप केला का ही बेसिक माहिती तुम्हाला मिळणार नाही। बघा आता इथे तुम्हाला हा फिल्टरमध्ये आल्यानंतर हे जे लँग्वेज आहे ना ते हे मराठी करून घ्यायचे। सॉरी थोडं माझ्या ना मिस्टेक झालं, तर मराठी करून घेतली। मराठी केल्यानंतर पुन्हा इथे बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता इथे बघा इथे पॉपिन नावाचा फॉन्ट आहे। बघा इथे नोटो सॉन्ग म्हणून दिलेला आहे, मुक्ता आहे, हिंदी फॉन्ट आहे। आता इथे बघा कलम आहे, हा कलम नावाचा जो फॉन्ट आहे ना आता आपण हा डाउनलोड करूया। बघा आता इथे मी यावर काय करते, टच करते। टच केल्यानंतर हा ओपन होतो। ओपन झाल्यानंतर बघा इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट दिले, याचे 3 म्हणजे तुम्हाला 3 पार्ट दिलेले आहे आणि इथे गेट फॉन्टवर टच करायचं। बघा मी गेट फॉन्टवर टच केलं, तुम्हाला इथे डाउनलोड ऑल 5 दाखवलेला आहे, 5 दाखवलेला आहे, यावर टच करायचं। हे टच झाल्यानंतर बघा वरती ओपन नाव दिसते, यावर ओपन करायचं आहे। आता ओपन झाल्यानंतर तुम्ही RR ॲप घेतलं असेल त्यामध्ये पण येतो आणि माय फाईलमध्ये पण येतं। आपल्या मोबाईलमध्ये एक माय फाईल म्हणून एक फोल्डर असतो, त्यामध्ये सर्व दिसते। तर मी माय फाईलमध्ये येते। माय फाईलमध्ये मी आतापर्यंत एवढे फॉन्ट डाउनलोड केलेले आहे। बघा आता आपण कुठला फॉन्ट घेतला होता, कलम नावाचा फॉन्ट घेतला, कलमवर टच करायचं। बघा इथे प्रकारचे फॉन्ट आलेले आहे आणि एक्स्ट्रॅक्ट फाईलवर टच करायचं। आता एक्स्ट्रॅक्ट करताना इथे बघा भरपूर सारे नावं दिलेले आहेत त्यांनी, कारण आता आपण जेवढे काही फॉन्ट घेतो तेवढे सगळे नावं एकत्र येऊन जातात। आता इथे फक्त मला कलम नाव ठेवायचं आहे, बाकीचं जेवढं काही आहे ते सगळं डिलीट करायचं आहे, ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर बघा इथे एक्स्ट्रॅक्ट सक्सेसफुल म्हणते, पुन्हा इथून बॅक यायचं आहे। आता बघा आता इथे पिक्सल लॅब ॲप ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर बघा आता मी ते ऑलरेडी एक नाव लिहून ठेवलेलं आहे, मी सर्व बॅक जाते, मी न्यू पेज जे आहे ते ओपन करते। बघा आता इथे हे पेज ओपन केलेलं आहे आणि इथे तुम्हाला हे टेक्स्ट दिसते ना, इथे तुम्हाला एक नाव लिहून घ्यायचं। आता मी इंग्लिशमध्येच लिहिते, कल्याणी ग्राफिक्स म्हणून लिहिते मी इथे आणि ओके करते। आता मी ओके केलेलं आहे, बघू शकता आता इथे, किंवा मी मराठीमध्ये पण लिहू शकते, मराठीमध्ये होते इंग्लिशमध्ये पण होते, दोन्हीही होते। बघा आता मी तुम्हाला दाखवते इथे अशा पद्धतीने आपण हे नाव लिहिलं। नाव लिहिल्यानंतर तुम्हाला इथे बघा खाली स्क्रॉल करायचं आहे, याला टचच ठेवायचं आहे आणि खाली स्क्रॉल करायचं आहे। तुम्हाला इथे फॉन्ट म्हणून शोधायचं आहे। फॉन्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला माय फॉन्टमध्ये यायचं आहे। माय फॉन्टमध्ये आल्यानंतर इथे बघा तुम्हाला उजव्या साईडने एक बॉक्स दिसतो, त्यावर टच करायचं आहे। बघा आता इथे आपल्याला डाउनलोडमध्ये आपण डाउनलोड केलेला आहे ना, मग आपल्याला डाउनलोडमध्येच यावं लागणार आहे। डाउनलोडमध्ये आल्यानंतर आपला फॉन्ट होता कलम नावाचा, कलम नाव जे आहे तुम्हाला इथे शोधायचं आहे। तुम्ही इथे कलम नाव शोधल्यानंतर तुमचा जो फॉन्ट आहे कलम नावाचा तो तुमचा ॲड होणार आहे। बघा आता इथे स्क्रॉल करायचं आहे, तुम्हाला फक्त कलम नाव शोधायचं आहे। तो जर तुम्ही तिकडल्या ॲपमध्ये किंवा माय फाईलमध्ये जर तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केला असेल तरच तुम्हाला तो इथे दिसणार आहे, तुम्ही जर तो एक्स्ट्रॅक्ट केला नसेल तर तो तुम्हाला दिसणार नाही आहे, लक्ष ठेवायचं। बघा आता इथे झिप फाईलमध्ये च्या खाली मला आलेला आहे। बघा इथे 3 नंबरला तुम्हाला दिसणार आहे कलम नाव आलेलं आहे, यावर मी टच केलेलं आहे। माझं पूर्ण एकत्र आहे, हे सर्व फॉन्ट माझे एकाच याच्यात आलेले आहे आणि कलमवर जर मी टच केलं तर 3 प्रकारचे फॉन्ट आलेले आहे आणि इथे ॲड यावर टच करायचं आहे खाली। बघा अशा पद्धतीने तुम्ही फॉन्ट ॲड करू शकता। आता इथे बघा मी यावर टच करते, तो इंग्लिशमध्ये पण लागतो आणि मराठीमध्ये लागतो। आता ह्या इंग्लिशमध्ये लिहिला मी टेक्स्ट म्हणून मला इंग्लिशमध्ये दिसते। आता मी जर सपोज इथे मराठी जर लिहिलं, बघा आता इथे कल्याणी लिहिते मी मराठीमध्ये, मी कल्याणी लिहिल्यानंतर मला तो मराठीमधला जो आहे तो मला असा दिसणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही ते फॉन्ट जे आहे डाउनलोड करू शकता। तुम्ही कुठल्याही प्रकारचे फॉन्ट घेऊ शकता। आता इथे बघा श्रीलिपीचा फॉन्ट दाखवते मी तुम्हाला, श्रीलिपीचा फॉन्ट कसा डाउनलोड करायचा, अशा पद्धतीने तुम्ही मराठीचे जे आहे ते डाउनलोड करू शकता। आता पुन्हा इथून बॅक येऊया। आता मी तुम्हाला सांगते श्रीलिपीचे फॉन्ट कसे डाउनलोड करायचे। तुम्हाला इथे श्रीलिपी म्हणून सर्च करायचं आहे। बघा आता इथे श्रीलिपी सर्च केलं की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे श्रीलिपीचे फॉन्ट आहे ते दिसणार आहे। बघा आता पहिलीच वेबसाईट आहे, यावर टच करायचं आहे, मी इथे टच केलं। आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे श्रीलिपीचे फॉन्ट आहेत, तर तुम्हाला काय करायचं आहे इथे लास्टमध्ये यायचं आहे। बघा हे यामध्ये श्रीलिपीचे तुम्ही सर्व जे फॉन्ट आहे तुम्ही एकाच वेळेस जे आहे ते डाउनलोड करू शकता। बघा आता इथे मी ऑलरेडी हे केलेलं आहे, तुम्हाला फक्त सांगत आहे कशा पद्धतीने तुम्ही करू शकता। बघा आता इथे दिलेलं आहे ना रेड कलरची बटन ही दिलेली आहे ना, यावर टच करायचं आणि असं डाउनलोड करून घ्यायचं आहे। बघा आता इथे मी हे थोडं क्लोज करते, पुन्हा डाउनलोड अगेन करते। बघा मी इथे ओपनवर टच करते। आता मी हे ओपन केल्यानंतर लगेच माय फाईलमध्ये येते, माय फाईलमध्ये आल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट फाईल करून घेते। बघा
आणि इथे तुम्हाला म्हणते का इथे नाव लिहा म्हणते, तर इथे ओके करून घ्यायचं. जर हे जमत नसेल तर तुम्हाला काय करायचं, ही डॅश काढून असे ओके करून घ्यायचे. बघा आता हे एक्स्ट्रॅक्ट होत आहे, बघू शकता इथे अशा पद्धतीने सक्सेसफुल झालेलं आहे. पुन्हा मग आता इथे आपल्याला इथे यायचं आहे, पिक्सल लॅबमध्ये यायचं आहे, पुन्हा इथे फॉन्टमध्ये यायचं आहे, पुन्हा माय फाईलमध्ये यायचं आहे आणि 2 नंबरच्या बॉक्सवर टच करायचं आहे. आता इथे डाउनलोडमध्ये यायचं आहे. आता आपण काय घेतलेलं आहे, श्रीलिपी फॉन्ट घेतलेलं आहे, लक्ष ठेवायचं आहे आपल्याला. आणि ते आपण फॉन्ट एक्स्ट्रॅक्ट केलेले आहे ऑलरेडी. तर इथे आपल्याला काय शोधायचं आहे, श्रीलिपी म्हणून शोधायचं आहे. यामध्ये तुम्हाला डाउनलोडमध्ये यायचं आहे, नंतर श्रीलिपी शोधायचं आहे. बघा श्रीलिपी फॉन्ट आलेले आहे आपले, यावर मी टच करते. अशा पद्धतीने आपले फॉन्ट आलेले आहे. नंतर पुन्हा मी ॲड करते. बघू शकता आता इथे तुम्हाला श्रीलिपी फॉन्ट दिसणार आहे. आता पुन्हा मी टच करते, कारण मी 2 वेळा घेतलेले आहे ना माझे फॉन्ट, त्यामुळे मला 2 वेळा दिसणार आहे. मी 1 वेळा श्रीलिपी इथे पण आलेला आहे, बघू शकता इथे. आता पुन्हा मी दुसरं श्रीलिपी शोधते. बघू शकता इथे मी दाखवते तुम्हाला, आत्ताच आपण डाउनलोड केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे जेवढे काही फॉन्ट आहे मराठीचे तेवढे सगळे तुम्ही कोणालाच मागायची गरज नाही, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करू शकता. आणि इथे बघा श्रीलिपी मी दुसऱ्यांदा घेतलेला आहे. आता तुम्हाला इथे बघा, आता मी तुम्हाला एक आयडिया सांगते. मी अगोदर मी काय केलेलं होतं, इथून बॅक येते. इथे बघा आता आपण कलम नावाचा फॉन्ट घेतलेला आहे ना, इथे तुम्हाला आता वरती श्रीलिपीचे फॉन्ट दिसणार आहे, बघू शकता. आता मी एक्स्ट्रॅक्ट करते आहे. आता पुन्हा मी डाउनलोडमध्ये येते. डाउनलोडमध्ये आल्यानंतर इथे बघा श्रीलिपीचं जे फोल्डर आहे ते मी घेतलेलं होतं. आता हे मी ॲड केल्यानंतर तुम्हाला तिथे इंग्लिशच्या वरती तुम्हाला माझे जेवढे काही श्रीलिपीचे फॉन्ट आहे ते दिसणार आहे. बघा मी एक्स्ट्रॅक्ट करते, एवढे सगळे फॉन्ट आलेले आहे. बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सर्व फॉन्ट जे मी ते इथे दिसणार आहे, हे सर्व श्रीलिपीचे फॉन्ट आहे. हे बघा इथे मी ॲड करून घेतलेले आहे. तुम्ही हे फॉन्ट वापरून छान पद्धतीने लग्नपत्रिका जे आहे ते एडिट करू शकता. बघा किती सारे भरपूर सारे असे फॉन्ट आलेले आहे. बघा स्क्रॉलच करत आहे, अजून संपत पण नाही, एवढे सारे फॉन्ट आहे. बघा आता मी फॉन्ट तुम्हाला नाही देऊ शकत, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता छान पद्धतीने. आता इथे बघा, आता याचा कोड कसा करायचा, तुम्ही हे कितीही लावलं तर येणार नाही. आता हे लिहायचं कसं हे बघूया. तर बघा आता इथे युनिक इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲप ओपन केलेलं आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कॅटेगरी दिसणार आहे. आता इथे आपल्याला श्रीलिपी फॉन्ट पाहिजे, ते श्रीलिपीवर आपल्याला काय करायचं, टच करायचं आहे किंवा शुभविवाह टाकू आपण इथे. मी इथे शुभविवाह लिहून घेते आणि युनिकोड पॅड ह्या ॲपवर टच करून पुन्हा इथे क्लोज यायचं आहे. बघा इथे छोटीशी ॲड येणार आहे, तुम्हाला ही ॲड बघायची आहे. मग इथून आपल्याला बॅक येऊन आपल्याला दुसरं जे आपलं हे आहे कोड आहे तो काढून घ्यायचा आहे. बघा आता इथे क्लोज करते मी. बघा आता तुम्हाला हे शुभविवाहाच्या खाली एक ब्ल्यू कलरची पट्टी दिसते, इथे तुम्हाला टच करायचं आहे. इथे टच केल्यानंतर ॲड येणार आहे, ॲड बघून घ्यायची, नंतर हे कॉपी करायचं. बघा इथे कोड आलेला आहे. कोड आल्यानंतर पुन्हा आता तुम्हाला इथून बॅक येऊन इथे पिक्सल लॅब ॲपमध्ये यायचं आहे. इथे तुम्हाला तो जो कोड आहे तो इथे पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर इथे आणि बघा आता इथे हा कोड काढल्यानंतर तुम्हाला इथे शुभविवाह नाव दिसणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे नाव दिसणार आहे. असे तुम्ही कोड काढू शकता. याऐवजी तुम्ही दुसरं कुठलाही त्याला फॉन्ट देऊ शकता. बघा आता इथे भरपूर सारे आपण घेतलेले आहे, तर मी इथे तुम्हाला हे दाखवते. अशा पद्धतीने आपण हा शुभविवाह लिहिलेला आहे. कुठल्याही प्रकारचा तुम्ही टेक्स्ट जे आहे ते लिहू शकता. आता इथे बघा याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा कलर देऊ शकता, वेगवेगळ्या प्रकारे टेक्स्ट तुम्ही हे करू शकता. आता हा डाउनलोड कसा करायचा, ट्रान्सपरन्सी नको, ट्रान्सपरन्सीमध्ये डाउनलोड कसा करायचा. आता इथे बघा ऑप्शन बटनमध्ये यायचं आहे आणि ट्रान्सपरन्सीवर टच करायचं आणि इथून तुम्हाला वरती बघा सेव्ह करायचं आहे, सेव्ह इमेज करायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी करायच्या अगोदर इथे डिफॉल्ट लिहिलेलं आहे ना, इथे अल्ट्रा करायचं. अल्ट्रा केल्यानंतर सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे कॅनवा ॲप ओपन करायचा, कॅनवा ॲपमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मी बेसिकची माहिती होती ती दिलेली आहे. आता इथे बघा पिंटरेस्ट ॲपमध्ये काय करायचं आपल्याला. पिंटरेस्ट ॲपमध्ये आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची जे PNG आहे तुम्हाला इथे डाउनलोड करता येते. आता डाउनलोड कशी करायची ते मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता ह्या PNG. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला इथे मटेरियल जे आहे ते मिळून जाईल. बघा आता तुम्ही यूट्यूब थंबनेल जरी सर्च करायचं असेल तुम्हाला बॅकग्राऊंडसाठी तुम्ही टच करू शकता. आता यूट्यूब थंबनेल बॅकग्राऊंड म्हणून सर्च करा. बघा आता इथे तुम्हाला भरपूर सारे बॅकग्राऊंड जे आहे ते येऊन जातात. जेवढे काही तुम्हाला पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीचे आहे, खूप सुंदर असं आहे. मी जास्त करून हेच ॲप वापरते. बघा आता इथे
गणपतीचा फोटो घेऊया. आपण गणपती बाप्पा म्हणून सर्च करूया. गणपती बाप्पाचे पण आपल्याला भरपूर सारे फोटो मिळून जातात. बघा इथे किती सुंदर सुंदर फोटो आहे. आता इथे हा डाउनलोड कसा करायचा, तर बघा आता इथे हा फोटो काय करायचा आहे तुम्हाला, यावर फोटोवर काय करायचं, असं टच करायचं आहे, 3 डॉटवर टच करायचं आहे, डाउनलोडवर इमेज डाउनलोडवर टच करायचं आहे. बघा आता इथे आता हा फोटो कसा डाउनलोड करायचा पुन्हा सांगते मी एकदा. बघा इथे 3 डॉटवर टच करायचं, डाउनलोड इमेजवर करायचं, हा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये आलेला आहे. आता इथे बघा पुन्हा आपल्याला बॅक यायचं आहे. आता या फोटोचं बॅकग्राऊंड कसं डिलीट करायचं, फोटो रूम ॲप ओपन करायचं आहे, स्टार्ट फ्रॉम फोटोवर यायचं आहे आणि इथे तुम्हाला गणपती बाप्पाचा फोटो घ्यायचा आहे. आता याचा जो बॅकग्राऊंड आहे ते डिलीट झालेला आहे. बघू शकता इथे तुम्हाला जर ट्रान्सफरन्सीमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला इथे क्लासिकलमध्ये यायचं आहे आणि इथे ट्रान्सफरन्सीवर टच करायचं आहे आणि एक्सपोर्ट करायचं आहे. एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे खाली येईल सेव्ह टू गॅलरी अगेन म्हणून, सेव्ह टू गॅलरी अगेनवर टच करायचं आणि इथे डन करायचं. करा नका करू तुम्ही, डन स्किप केलं तरीही चालतं, ते ॲटोमॅटिक येऊन जातं. आता इथे बघा पिक्स आर्टमध्ये काय करायचं आहे, तर पिक्स आर्ट हे ॲप ओपन करायचं आहे. आता इथे बॅकग्राऊंडवर टच करायचं आहे, ब्लॅक ट्रान्सफरन्सीमध्ये तुम्हाला इथे सर्कल दिसतो, इथे टच करायचं आहे आणि तुम्हाला इथे गॅलरीचं ऑप्शन बघायचं आहे. बघा इथे गॅलरीमध्ये यायचं आहे. आता ज्या फोटोचं तुम्ही बॅकग्राऊंड रिलेट केलेला आहे तो फोटो घ्यायचा आहे. बघा इथे मी ॲड केले, मी दोन्ही फोटो ॲड करून घेते. आपण 2 वेळा फोटो ॲड केले. आता एक फोटो जो आहे मी डिलीट करते, अशा पद्धतीने हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि वरती तुम्हाला एक इरेझरचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यामध्ये यायचं आहे आणि इथून तुम्हाला साईज जे आहे ते 50च्या आतच ठेवायचे आहे, 50च्या आतमध्येच ठेवायचे आणि इथे ओपॅसिटी कमी करायची आहे आणि इथे हार्डनेस जो आहे तो 4 ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे एडिट करायचं आहे. बघा आता इथे पुन्हा हे थोडंसं वाढवून बघायचं, कमी जास्त करून बघायचं. अशा पद्धतीने तुम्ही इथे फोटो जे आहे तुमचे एडिट करू शकता. बघा कशा पद्धतीने मी करते, या पद्धतीने तुम्ही फोटो एडिट केला की तुम्ही हा कॅनवामध्ये सहजरित्या ॲड करू शकता. असं ॲड करून तुम्ही छान पद्धतीने पत्रिका, व्हिडिओ जे काही आहे तुम्हाला बनवायचं ते तुम्ही छान पद्धतीने बनवू शकता. बघा याचा खूप मोठा हातभार लागतो या ॲपचा. अशा पद्धतीने मी एडिट केला. आता सेव्ह कसं करायचं, ह्या टिकवर टच करायचं वरती बघा आणि डाउनलोडमध्ये आल्यानंतर लगेच तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. कुठलंही तुम्हाला PNG, JPG, PDF घ्यायचं नाही आहे, डायरेक्टमध्ये क्लोज करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता. आता हा फोटो कॅनवामध्ये कसा ॲड करायचा हे संपूर्ण माहिती मी आता देते तुम्हाला. पद्धतीने ॲड करायचं आहे तर इथे आपण आपलं कॅनवा ॲप ओपन केलेलं आहे, गॅलरीमध्ये यायचं आहे. गॅलरीमध्ये आल्यानंतर आता इथे बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फोटो आपण इफेक्ट वगैरे दिलेले आहे ते सर्व ॲड करायचे. इथे मी टच केलेला आहे या फोटोवर, आपला फोटो एडिट झालेला आहे. बघा आता इथे तुम्हाला हाफमध्ये तो फोटो दिसतो, इथून तुम्हाला ॲड करायचा आहे. बॅकग्राऊंड जर डिलीट केलेला असेल, तुम्हाला तो फोटो लागत असेल तर तुम्हाला पूर्ण ब्लॅकमध्ये दिसतो. जेवढे काही तुम्हाला आता इथे फोटो दिसत आहे ब्लॅकमध्ये ते सगळे आपले एडिट झालेले आहे आणि इथे ॲड पेजवर टच करायचं आहे. बघा आता मी जेवढे काही फोटो ॲड करते ते ट्रान्सपरन्सीचे आहे. ट्रान्सपरन्सी म्हणजे काय मी ते पण सांगते तुम्हाला. बघा आता इथे आपण कुठलाही फोटो घेतो, बघा किती क्लिअर फोटो आलेला आहे, कुठेच असा वेगळा फोटो आलेला नाही. बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते, कुठलाच फोटो आपला फाटला वगैरे नाही आहे. बघा छान पद्धतीने आपण एडिट करू शकतो आणि याला कलर पण देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण हे ॲड करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला दोन्हीही फोटो जे आहे झूम करून दाखवते, मोरचा पण दाखवते आणि गणपती बाप्पाचा पण दाखवते. कुठेच आपला फोटो फाटला वगैरे कुठेच नाही आणि पूर्ण क्लिअर फोटो आलेला आहे. बघू शकता इथे खूप सुंदर असा फोटो आलेला आहे. आता इथे बघा शुभविवाह नाव घेतलेलं आहे आपण. हे नाव तुम्ही पिक्सल लॅब ॲपमध्ये पण एडिट करू शकता किंवा तुम्हाला सहज एकच कलर द्यायचा असेल तर तुम्ही कॅनवामध्ये पण देऊ शकता. आता इथे इफेक्टमध्ये यायचं आहे. इफेक्टमध्ये आल्यानंतर डिओटूनमध्ये यायचं आहे. डिओटूनमध्ये आल्यानंतर तुम्ही यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहे. तुम्हाला जर कलर देता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट कलर लावू शकता. बघा इथे जर तुम्हाला इथे कलर एकाच प्रकारचा कलर द्यायचा असेल तर तुम्ही इथे दोन्ही कलर जे आहे ते देऊ शकता, म्हणजे उलट अजून छान दिसतो. बघा आता इथे हा गणपतीच्या फेटेला कलर आहे रेड कलर, तो सेम टू सेम कलर इथे लागतो. बघा आता इथे त्याच पद्धतीचा कलर इथे सेम टू सेम येतो. फक्त तुम्हाला काय आहे ते थोडंसं डीपमध्ये करून घ्यावं लागतं कलरचं. अशा पद्धतीने आपण हा कलर दिलेला आहे. जर तुम्हाला इथे कलर अजून पुन्हा व्यवस्थित देता येत नसेल तर तुम्हाला पुन्हा इथे इफेक्टमध्ये यायचं आहे. इफेक्टमध्ये आल्यानंतर डिओटूनमध्ये यायचं आहे. डिओटूनमध्ये आल्यानंतर बघा इथे कलर पॅलेट ओपन होतं. कलरवर टच केल्यानंतर या पेनाने पण तुम्ही सेम टू सेम हा कलर असा देऊ शकता. आता तुम्हाला हा कलर द्यायचा आहे, इथे हा कलर द्यायचा आहे. याचा कोड जो आहे तो असा कॉपी करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही हा कलर पॅलेट इकडे असं सरकवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही इथे करू शकता. आणि सेम टू सेम कलर पाहिजे तर मग पुन्हा इथे हायलाईटवर येऊन तोच कलर द्यायचा आहे.
अशा पद्धतीने आपण हा जो कलर आहे हा दिलेला आहे। मला सर्व ॲपची बेसिक माहिती दिलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। असेच नवनवीन डिझाईन शिकण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।